पण आरोपी अटक केलेले आहे. काही फरार आहेत, काही जुवेनाईल आहेत त्याच्यामध्ये, आणि 9 चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे उघड झालेले आहेत. तर आरोपी काही अरेस्ट झालेले आहेत, काही एकात फरार आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. याच्यात काही जुवेनाईल पण आहेत. ते प्रत्येक गुन्ह्यामध्ये आता यांना रिमांड घेतली जाईल आणि पुढे तपास करते. नाही, 3 डिफरंट होते, 3 डिफरंट टोळी होती. एक शिवाजीनगरने पकडली, एक एलसीबीने पकडली आणि एक इतवाराने पकडली. टोटल 9 गुन्हे उघड झाले चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग. तर शहरात गुन्हेगारी वाढल्याचं दिसून येत आहे. या संदर्भानं पोलीस प्रशासन काय भूमिका घेत आहे? गुन्हेगारी जे वाढत आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात जो काही गुन्हे होत आहे, आरोपी तातडीने अटक केली जात आहे. आरोपींना अटक करून जे मॅक्सिमम सेक्शन्स लावला पाहिजे त्यांच्यावर सेक्शन लावलं जात आहे. लिगल जे कारवाई केली पाहिजे ते करण्यात येत आहे. ऑलरेडी आम्ही मोकाची 2 कारवाई केलेली आहे मागच्या महिन्यामध्ये. काही एमपीडीएची पण कारवाई चालू आहे आणि ही कारवाई पुढे चालू राहणार. शहरामध्ये जे गुन्हेगारी होत आहे ते क्रिमिनल्स आहेत, ते गुन्हेगारी करतात. जे जनरली ते बाहेर सुटून येतात जेलवर तेव्हा गुन्हेगारी करतात. तर त्यांच्यावर कसं बचत केला पाहिजे असं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन लावून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर ह्यांना जे रेकॉर्डचे क्रिमिनल आहेत त्यांना आतमध्ये टाकण्याचे आमचे पूर्ण प्रयत्न आहे आणि लवकरच ते आतमध्ये जाते. ये भी एक बहुत बड़ा रीजन है गुनहगारी बढ़ने का कि उसमें लड़के रील देख के खुद को कूल बताने के लिए चाकू लेके कुछ ड्रग्स का नशा करना, ये सब चीजें कर रहे हैं. तो सोशल मीडिया पे ऑलरेडी हम ध्यान दे रहे हैं और कुछ जुवेनाइल बच्चे हैं जो इस तरह का काम कर रहे हैं. तो जुवेनाइल बच्चों के ऊपर अगर माता पिता और स्कूल अगर ध्यान देगा कि शाम को कहाँ जा रहा है तो हमारे लिए भी आसान हो जाएगा और वो बच्चे का भी फ्यूचर खराब नहीं होगा. क्योंकि जुवेनाइल जब तक है तब तक उसको छूट मिल रही है. कभी तो जुवेनाइल से बाहर भी आएगा और कब जेल में जाएगा. तर 2 मुलांसह आत्महत्या केलेल्या शिक्षक सुनील मोरे या प्रकरणाला आता महिना उलटून गेला, परंतु 4 जणांवर गुन्हे दाखल असून सुद्धा त्यांना अटक केली नाही. या मागणीसाठी त्यांचे वडील आतापर्यंत उपोषणाला बसले होते. तर या संदर्भात काय अपडेट आहे, काय सांगताय? उस केस में इन्वेस्टिगेशन एक सीनियर अधिकारी की तरफ से किया जा रहा है और इन्वेस्टिगेशन ऑफिसर का एक एविडेंस के बेस पे अरेस्ट करना एक उसका भाग होता है. तो वो जब उसमें एविडेंस के हिसाब से एक इम्पार्शियल और फेयर इन्वेस्टिगेशन करने की आदेश दिया गया है और उसी हिसाब से कार्रवाई की जाएगी. आत्महत्या करण्यापूर्वी सुनील मोरे यांना सांगितलं होतं की मोबाईल आणि त्याच्या लॅपटॉप मध्ये काही पुरावे आहेत. ते सगळे सीज झालेले आहेत मोबाईल आणि पुरावे. ते ऍक्च्युली थोडा डॅमेज पण झालेले आहेत. ते अनालिसिस करून त्याच्या बेसिसवर जे काही पुरावे आहेत त्याच्या बेसिसवर आम्ही पुढे कारवाई करणार आहोत. तर देगलूर येथील बौद्ध आंदोलनावर मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये जे पीएम रिपोर्ट आलेली आहे ते पीएम रिपोर्ट मध्ये मुलीच्या पोटामध्ये इंजरी होती. ऍक्च्युली मुली 6 ऑगस्ट रोजी खाली पडली होती आणि त्याच्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आला जवळपास 12 ऑगस्टला. त्यानंतर त्याचा इलाज झाला. इलाज दरम्यान त्याची दुर्दैवी मृत्यू झालेली आहे. त्याचे पीएम इन कॅमेरा झालेला आहे. पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरांनी पीएम रिपोर्ट मध्ये असं दिलेलं आहे की पोटात इंजरीची इन्फेक्शन असल्यामुळे त्याची मृत्यू झालेली आहे. त्यामध्ये योग्य कलमान नेग्लिजन्सच्या सेक्शन प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याच्यात अट्रॉसिटी ऍक्ट पण ऑटोमॅटिकली अटक झालेला आहे. जे हॉस्टेलचे संचालक आणि अध्यापक काही कर्मचारी ज्यांनी नेग्लिजन्स केला की त्याला वेळेत दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. ह्याच्यामध्ये जे मुख्य अध्यापक आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे ते पण ब्लाइंड आहेत आणि एक त्याचा मुला होता त्याच्यावर पण गुन्हा दाखल आहे, तो पण ब्लाइंड आहे. बाकी काही लोक आहेत ते याच्यामध्ये योग्य तो तपास एसडीपीओ स्वतः करत आहे आणि पूर्ण फेअर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ते मुलीच्या नातेवाईकांना कंप्लेंट केली की ते सोबतच्या एक जो त्या हॉस्टेलचा मुला होता त्यांनी सोबत हात खांद्यावर ठेवला वगैरे अशा प्रकारचे विनयभंगाची तक्रार दिली होती. त्याप्रमाणे त्या तक्रारच्या बेसिसवर पोक्सो 8 आणि 12 जे विनयभंग दाखल आहे. तो मुला पण ब्लाइंड आहे आणि त्याच्यासोबत हॉस्टेलमध्ये राहणारा होता. योग्य तो इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि सिनियर एसडीपीओ याच्यामध्ये तपास करतायत. तर कुठल्याही प्रकारची
हलगर्जीपणा होणार नाही, निष्काळजीपणा होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. मुलाला ताब्यात घेण्यात आला होता, परंतु मुला पण जुवेनाईल आहे आणि एक ते कर्मचारी आहे त्या हॉस्टेलचा, त्याला पण आम्ही अटक करत आहोत.